नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पौर्णिमेचा चंद्र भाग 2. अजून काही दिवस गेले. जून महिना सुरू झाला. सगळीकडे पावसाळी वातावरण तयार होत होतं. मुंबईत अजून पाऊस सुरू झाला नव्हताच. सिद्धेश आणि मितालीच्या फ्रेंडशिपमध्ये थोडी कमी निर्माण झाली होती असं मितालीला जाणवू लागलं होतं. एक दिवस मिताली तशीच कामामध्ये बिझी होती. सिद्धेशाने, ए पागल काय रे? अगं स्वरा इकडे आहे जॉबला. इकडे म्हणजे नेमकं कुठे? ती बँकेत आहे ना पुढे. तिथे ती अकाउंटंट आहे. मस्त ना? मिताली परत कामाला लागली. अरे मी काहीतरी सांगतो आहे तुला. सांगितलंस ते ऐकलं मी. पुढची गोष्ट मेन आहे. ती सुद्धा आपल्याच रस्त्याने म्हणजे ट्रेनने जाते. इनफॅक्ट ती सुद्धा CSTलाच राहते. तू राहतेस तिथेच. मीन्स व्हॉट? मीन्स आज तुला वेळ आहे का जरा? आता हे कुठे आलं मध्येच? अगं तिने भेटायला बोलवलं आहे. तिने? तसं म्हणजे मीच बोलवलं तिला. भेटूया म्हणून. ती तयार झाली आहे. ओके, मग मी कशाला? मी बोलले कधी जाऊया का फिरायला. मी बोलले कधी जाऊया का फिरायला तर तुला वेळ नसतो. आज ती बोलली तर लगेच. तुला बोलवलं आहे ना, मग तूच जा. मी नाही येत आहे. काय ग मिताली, चल ना प्लीज माझ्यासाठी. मिताली विचार करू लागली. सरांची परवानगी नाही मिळाली. त्यांना मी मगाशीच सांगितलं. तू चल पटकन म्हणत सिद्धेशने तिला ओढतच बाहेर घेऊन गेले. धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. कुठे भेटणार आहात? स्टेशनला. किती वेडा आहेस रे तू? स्टेशनला कोणी बोलवतं का भेटायला? मिताली हसत म्हणाली. अरे तिला घरी जायला लेट होईल ना, मग म्हणून स्टेशनलाच बोलवलं. ठीक आहे मग. सिद्धेश आनंदात होता. आज चेहरा तर किती खुलला होता. सिद्धेश, विचारू काय? विचार. अगदी सहज ना, भेटायला चालला आहेस का ग? तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्की काही नाही ना? सिद्धेश जरा बावरला. नाही. असं काय वाटतं तुला? नाही, मला तसं वाटलं म्हणून. थोडा वेळ कोणीच काहीच बोललं नाही. स्टेशनला पोहोचले मी. तू कसं ओळखणार तिला? तिचा फोटो बघितला होता ना मी. नाहीतरी ती ओळखेलच मला. ते दोघे बोलत होते तेव्हाच मागून आवाज आला. सिद्धेश. सिद्धेशने वळून पाहिलं. स्वरा. सिद्धेश तिच्याकडे बघत राहिला. ॲव्हरेज उंची, जराशी मध्यम अंगाची, गोऱ्या रंगाची, केस मागे बांधलेले, डोळे काळेभोर असलेले, तरी त्यावर चष्मा, गोबरे गाल आणि चेहऱ्यावर किंचितसे स्माईल. अगदी फोटोत होती तशी स्वरा सिद्धेशच्या समोर उभी होती. दोघे एकमेकांकडे कधीचे बघत होते. मितालीनेही स्वराचा फोटो पाहिला. शिवाय सिद्धेश तिच्या संबंधी रोज काही ना काही सांगायचं. आज तिला प्रत्यक्षात बघत होते. हळूच तिने हाताच्या कोपऱ्याने सिद्धेशला धक्का दिला. सिद्धेशची तंद्री भंग झाली. हाय स्वरा. हाय सिद्धेश. तुला कसं कळलं मी आहे ते? मागून कसं ओळखलंस मला? सिद्धेशने चाचरत प्रश्न केला. स्वराला जरा हसू आलं. चॅटिंग करताना कसा मोकळेपणाने बोलतो, आता कसा घाबरत बोलत आहे. तू काय मला घाबरतोयस का? असं का झालं आवाज तुझा? हां, जरा एक्साइटमेंट होती ना म्हणून. बाकी काही नाही. ओके. ॲक्च्युली मी तुमच्या अगोदर आली आहे स्टेशन. तुला नाही, मी मितालीला बघितलं पहिलं, नंतर तू दिसलास. 10 मिनिटांपासून तुम्हा दोघांना पाहते आहे मी. स्वरा बोलली. मला कसं ओळखलंस? मितालीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तुझा एक फोटो सिद्धेशने मला मेल केला होता, तेव्हा तुला ओळखलं. मितालीने सिद्धेशकडे पाहिली. त्याने होकारार्थी मान हलवली. मितालीला राग आला त्याचा. मला न विचारता याने माझे फोटो तिला दाखवले. अक्कल नावाची गोष्टच नाहीये याच्याकडे. तिघेही तसेच उभे. मितालीच बोलली. मग काय करायचे आहे आता? नाहीतरी मी घरी निघते. माझी ट्रेन येईल आता. हो, चल कॉफी घेऊया. तुला आवडेल ना स्वरा? आवडते, पण आता नको. ट्रेन गेली तर पुन्हा उशीर होईल घरी जायला. पुन्हा कधीतरी. सिद्धेशचा जरा हिरमोड झाला. ओके, नो प्रॉब्लेम. तुझी ट्रेन येईल ना आता? जा तू स्वरा. ही मिताली देखील CSTलाच राहते. तुमचा छान वेळ जाईल. बाय सिद्धेश म्हणत स्वरा धावत गेले ट्रेनसाठी. मितालीने सिद्धेशला नेहमीसारखं बाय केलं. त्याचं कुठे लक्ष होतं, पण तो कसल्याशा विचारात गुंतला होता. मिताली त्याच्याकडे पाहत होती. ट्रेन आली. एकाच ट्रेनचे तिघेही प्रवासी.
सिद्धेश त्याच्या डब्यात चढला. स्वरा आधीच जाऊन बसली होती लेडीज कंपार्टमेंटमध्ये. मितालीने सिद्धेशला डब्यात जाताना पाहिले आणि तीही लेडीज कंपार्टमेंटमध्ये आली. स्वराने मितालीला हाय केलं. मितालीने रिप्लाय दिला आणि तिने मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. तिला काही इंटरेस्ट नव्हता स्वराशी बोलायला. ती तिचे सॉन्ग ऐकू लागली. स्वराला जरा विचित्र वाटली मिताली, परंतु असते एकेकाला सवय प्रवासात गाणी ऐकण्याची. असं स्वतःला म्हणत तिने दुर्लक्ष केलं तिकडे. सिद्धेश दादरला राहायचा. तो फर्स्ट क्लासमधून प्रवास करायचा, त्यामुळे एवढी जास्त गर्दी नसायची डब्यात. तसा सिद्धेशला गर्दीचा त्रास व्हायचा अगदी रोज. पण आज त्याचा मूड चांगला होता. त्याला स्वरा भेटली होती प्रत्यक्षात. मजा आली. सिद्धेश मनातच हसत होता. स्वराचेच विचार त्याच्या मनात. छान मुलगी आहे एकदम. विचार सुद्धा जुळतात आमचे. मस्त मैत्री झाली आहे. फ्रेंडशिपवरून त्याला मितालीची आठवण झाली अचानक. मितालीला तर विसरूनच गेलो. तिला तर बाय पण केले नाही आपण आज. तिला काय वाटलं असेल आणि ती काय बोलत होती रिक्षात? काही स्पेशल आहे का असं काय विचारत होती ती? सिद्धेश विचार करू लागला. त्याला आठवलं काहीतरी आणि त्याचा सगळा मूड बदलला. ट्रेन दादर स्टेशनला पोहोचली. सिद्धेश स्टेशनला उतरला आणि घरी न जाता तसाच तो स्टेशनच्या पुलावर जाऊन उभा राहिला. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघत. आज वारा वाहत होता, त्यात पावसाळी वातावरण, परंतु पाऊस मात्र पडणार नव्हता. काळवंडलेला आभाळ जरासं. सिद्धेशला आठवण झाली ती त्याच्या पहिल्या प्रेमाची. कॉलेजमधलं प्रेम. 4 वर्ष ते एकत्र होते. इकडे जॉबला लागला तेव्हा सुद्धा ते एकत्र होते. छान जोडी होती दोघांची. लग्नाची गोष्ट केली तेव्हा समोर आला तो धर्म. सिद्धेश मराठी तर ती गुजराती होती. दोघांच्याही घरी ते चालणार नव्हतं, त्यामुळे ते रिलेशन पुढे वाढवण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. सिद्धेशला ते पटलं नव्हतं. तिनेच पुढाकार घेऊन ब्रेकअप केला आणि ती निघून गेली. सिद्धेशला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. ढेपाळला होता तो अगदी. मितालीने त्यावेळी त्याला सावरायला खूप मदत केली होती. तेव्हाच त्याने ठरवलं होतं की पुन्हा कधीच कुणाच्या प्रेमात पडायचं नाही. सिद्धेश तसाच उभा होता तिथे कितीतरी वेळ. म्हणून मिताली सांगत होती, जास्त गुंतू नकोस कोणामध्ये. नाहीच गुंतणार कोणामध्ये. तेवढा कंट्रोल आहे माझ्या मनावर. थँक्स मिताली, मला आठवण करून दिल्याबद्दल. सिद्धेशने मनातच मितालीचे आभार मानले आणि तो घरी आला. पुढच्या दिवशी तसंच सकाळपासून चॅटिंग सुरू झालं ते संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत. मितालीला ते माहीत होतं, म्हणून तिने सिद्धेशला डिस्टर्ब नाही केलं. ऑफिस सुटलं तसं सिद्धेश आणि मिताली निघाले घरी जाण्यासाठी. गेटवर येऊन सिद्धेश थांबला. मिताली बोलण्याच्या नादात तशीच पुढे चालत गेली. पुढे गेल्यावर सिद्धेश बाजूला नाही बघून ती थांबली. अरे, हा गेटजवळ काय करतो आहे? तिने लांबूनच सिद्धेशला चल म्हणून खुणवलं. सिद्धेशने तिला इकडे ये असा हाताने इशारा केला. वैतागातून मिताली परत आली. अबे काय टाइम पास करतो आहेस? चल ना. थांब ग. कशाला पण? स्वरा येत आहे. मीन्स? अगं तिचा आणि आपला रस्ता सेम आहे ना, म्हणून मीच तिला बोललो की आमच्यासोबत ये. मिताली त्याच्या बाजूला उभी राहिली. 5 मिनिटांनी स्वरा आली. हाय स्वरा, कशी आहेस? सिद्धेशने विचारले. जसे काही सकाळपासून बोललेच नाही दोघे. मिताली मनातल्या मनात. हाय, मी बरी आहे. तू कसा आहेस? मी पण मजेत. बाप रे, यांचं सुरू झाले वाटते पुन्हा. एक्सक्यूज मी, मला वाटते आपण बाकीच्या गप्पा रिक्षात करूया का? तसे दोघे तयार झाले. रिक्षात बसून गप्पा सुरू झाल्या ते स्टेशन येईपर्यंत. ट्रेनमध्ये गेले सगळे. आजही सिद्धेश मितालीला बाय करायला विसरला. आता रोजच ते एकत्र घरी जाऊ लागले होते. मिताली, सिद्धेश आणि स्वरा. स्वराने मितालीशी मैत्री केली होती दरम्यान, परंतु त्या इतक्या बोलायच्या नाहीत एकमेकींसोबत. सिद्धेश तर जाम खुश असायचा आजकाल. त्याचं वागणं अपडेट झालं होतं. कपडे टापटीप होते, हेअरस्टाईल बदलली होती. सगळं स्वरा आल्यापासून. स्वरा होतीच तशी मनमिळावू एकदम. शिवाय आता चॅटिंग बंद झालं होतं त्यांचं. फोन करायचे आता. शिवाय व्हॉट्सअप तर होताच ना. मेसेज चालू असायचे सारखे. मितालीला राग यायचा कधी कधी स्वराचा.
सिद्धेशची फ्रेंड होती म्हणून काहीच बोलायची नाही तिला. सिद्धेश तिला कमी आणि स्वराला जास्त वेळ देत होता. तिला ते आवडायचं नाही. घरी जाताना सुद्धा तेच दोघे बोलत असायचे. मिताली आपली गाणी ऐकत असायची. काही दिवसांनी मिताली ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला काही दिवसांनी मितालीला ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला पाठवले गेले. सिद्धेश स्वराबरोबर जरी बोलत असला तरी त्याला मिताली जवळ हवी असायची. त्यामुळे आता ती नसल्याने त्याला खूप बोरिंग वाटत होतं. सारखी बडबड चालू असायची ना तिची, म्हणून त्याला करमत नव्हतं. काय करू काय करू त्याने स्वराला फोन लावला. हॅलो स्वरा, बोल. काही नाही, असाच फोन केला. ओके ठीक आहे. बोरिंग झालंय ग. का रे, काय झालं? मिताली नाही ना इकडे, तुला बोललो होतो ते. मग आता काय? काही नाही, विचार करत होतो बाहेर जाऊया का कॉफी घ्यायला. आय मीन तुला चालत असेल तर. हो ना, आणि का नाही चालणार मला? मग तुला सोडतील का बँकेमधून लवकर? अरे आज शनिवार आहे ना, नाहीतरी हाफ डेच असतो आम्हाला. भेटूया आपण. सिद्धेशला ते ऐकून आनंद झाला. चालेल चालेल, मी निघतो थोड्या वेळाने आणि तुझ्या बँकेच्या बाहेर तुझी वाट बघतोय मी. चालेल, तू बाहेर आलास की कॉल कर. ओके बाय. म्हणत सिद्धेशने फोन कट केला आणि त्याचं काम आवरायला सुरुवात केली. थोड्या वेळाने दोघे भेटले आणि एका कॉफी शॉपमध्ये गेले. रोज मिताली असताना ते गप्पा मारायचे. आज दोघेच होते तरी कोणीच बोलत नव्हते. सिद्धेशला काय बोलावं हे सुचतच नव्हते. स्वरा त्याच्याकडे पाहत होती. कॉफी सुद्धा आली. शेवटी न राहून स्वरानेच विषय काढला. तुला काही विचारू का? हो चालेल ना. खूप दिवस मनात राहिलं होतं माझ्या, विचारायची मी सारखी. आज ठरवलं म्हणून विचारते. तुझ्या ब्लॉगचं नाव धुक्याचं चांदणं असं आहे ना? मग त्याचा अर्थ काय? म्हणजे धुक्याचं चांदणं कसं दिसू शकते ना? धुकं पहाटे असते आणि चांदणं तर रात्री. मग धुक्यातलं चांदणं मीन्स? सिद्धेशला गंमत वाटली. तसं मला हा प्रश्न जास्त कोणी विचारत नाही आणि ज्यांनी विचारला त्यांना ते असंच लिहिलं असं म्हणतो. आता तू माझी चांगली फ्रेंड आहेस म्हणून तुला सांगतो. सांग ना मग. त्याचे ॲक्च्युली 2 अर्थ आहेत. एकदा जेव्हा मी लहानपणी गावाला गेलो होतो ना, तेव्हाची गोष्ट आहे. गावातून फिरता फिरता हातातले 2 रुपये कधी पडले ते कळलंच नाही मला. ते कितीतरी वेळ मी शोधत होतो, सापडलेच नाही. तेव्हा तिकडून एक साधू जात होते. त्याने मला विचारले, काय शोधतोयस? मी सांगितलं त्यांना. तेव्हा ते बोलले की त्यापेक्षा तुझा तारा शोध. मला तेव्हा ते कळलं नव्हतं. मी घरी येऊन माझ्या आजीला विचारलं होतं. तिने सांगितलं की जशी आपली माणसं असतात ना जमिनीवर, तसा आपला एक तारा असतो आभाळात. तो जर आपल्याला भेटला तर आपण खूप सुखी होऊन जातो. तर तेव्हापासून मी तो तारा शोधत आहे. मी जेव्हा जेव्हा तो शोधण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा आभाळ ढगाळलेलं असतं. धुक्याचं जसं आपल्याला काही दिसत नाही, अगदी तसंच काहीसं. चांदण्या रात्री म्हणजे जेव्हा चंद्र आकाशात नसतो तेव्हा आभाळ भरून येते, त्याला मी धुक्यातलं चांदणं. अच्छा अच्छा, मग भेटला की नाही तो तारा तुझा? नाही अजून, पण भेटेल कधीतरी. आणि दुसरा अर्थ? स्वरा बोलली. आणि बाहेर पावसाने सुरुवात केली. मस्त पहिला पाऊस. सिद्धेश तसाच उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. स्वराने त्याच्या मागोमाग तिथे उभी राहिली. छान ना? मला एवढा आवडायचा नाही पाऊस पहिला. तुझा ब्लॉग वाचून तो आवडायला लागला. कधी भिजले आहेस का पावसात? नाही, भिजायला नाही आवडत, फक्त बघायला आवडतो पाऊस. भिजायचं असतं ग, मजा येते. तुम्हा मुलांचे ठीक असते, मुलींना कुठे तेवढा फ्रीडम असतो. शिवाय आमच्या घरी चालत नाही असं काही. अरे हो, तुझ्या घरचं विचारलं नाही मी कधी. घरी भाऊ आहे मोठा, आई बाबा, आणि बाबा कडक स्वभावाचे आहे. सिद्धेशने स्वतःचं वाक्य मध्ये तोडलं. हो ना, तसे कडक नाहीत पण जुन्या विचारांचे आहेत. मुलांसोबत बोललेले त्यांना आवडत नाही. अच्छा, म्हणून तू घरी आलीस की फोन उचलत नाहीस तू. एवढंच काय घाबरायचं त्यांना? नको, तरी सुद्धा त्यांना आवडत नाही त्या गोष्टी. मी नाही करत कधी. ओके बाबा, मग आता माझ्यासोबत आली आहेस ती त्यांना माहीत नाही म्हणून? सिद्धेशला हसायला आलं. ते बघून स्वराने त्याच्या पाठीवर 2-3 चापट्या मारल्या.
गप्प रे सिद्धेश हसत होता. पण तीही हसायला लागली. बाहेर पाऊस कोसळत होता. किती छान पाऊस आहे. तुला आवडतो ना पाऊस? खूप खूप. जो गंध येतो ना मातीचा, तो माझ्या शरीरात भिनला की वेडा होतो मी. भिजलो की मन शांत होतं माझं. पण एक मजा असते पावसात भिजण्याची. लोक बघत असतात, हसत असतात. त्यांना कुठे ठाऊक पाऊस काय असते ते. काय? पावसात खूप गोष्टी असतात. प्रत्येकाने ठरवायचं असतं की कोसळणाऱ्या पावसातून काय घ्यायचं स्वतःसाठी. आठवणी की अनुभव. दोघेही पावसाकडे पाहत होते. किती छान बोलतोस रे तू. मला नाही येत असं बोलता. छान बोलायला कशाला पाहिजे? तू आहेसच छान. स्वरा लाजली. गप, काहीही बोलतोस. काही का? खरं ते खरं. मला वाटलं म्हणून बोललो. हो का? बरं चल निघूया का घरी? हो, नाहीतरी तुझ्या घरी राग येईल कोणाला तरी. बघ मस्करी करतोस ना. सॉरी. असंच ग. स्वराने स्माईल दिली हलकीशी. कॉफी शॉप मधून बाहेर आले दोघे. पाऊस अजूनही पडत होता. स्वराला आठवण झाली. अरे तू दुसरा अर्थ सांगितला नाहीस. सिद्धेशने शांत नजरेने तिच्याकडे पाहिले. तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का? नाही. आणि कोणाच्या प्रेमात सुद्धा पडलाच नाही. आणि कोणाच्या प्रेमात सुद्धा पडायचं नाही मला. का? त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि घरचे सांगतील त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. मग उगाच कोणाच्या प्रेमात कशाला पडायचं? स्वरा बोलली. सिद्धेश हसला. तू जर कोणावर प्रेम केलं असतंस ना, तर तुला दुसरा अर्थ कळला असता. तू कसा? प्रेम सुद्धा असंच असते. धुक्यातल्या चांदण्यासारखं. समोर असलं तरी कधी स्पष्ट दिसत नाही. आणि दिसते तेव्हा तो खूप दूर असते. त्या चांदण्यासारखं. सिद्धेश पावसाकडे पाहत म्हणाला, चल निघूया. चालेल. तुझ्या घरी. मी जरा पहिल्या पावसाचा आनंद घेतो. अरे पण सामान आहे ना, ते भिजेल ना. काहीच टेन्शन नाही. सगळं वॉटरप्रूफ आहे. मी सोडलं तर. तुझा बाय म्हणत सिद्धेश पावसात चालत गेला. भिजायला. स्वरा त्याच्याकडे पाहत होती कधीची. तो गेला पुढे भिजत. तो गेला पुढे भिजत. तरी स्वरा तशीच उभी राहून त्याला पाहत होती. क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.